अमरनाथ यात्रेतून बम बम भोले हर हर महादेवच्या जयघोषामध्ये प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे। भारताच्या कानाकोपऱ्यातून काश्मीरमधील अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानींच्या भेटीला दरवर्षी लाखो भाविक पोहोचतात। यंदा देखील या ठिकाणी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे। अमरनाथाच्या या गुहेपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास खडतर आहे। दुसरीकडे या यात्रेच्या निमित्तानं पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या भागामध्ये चैतन्याचं वातावरण दिसून येत आहे। या यात्रेसाठी एबीपी माझाची टीम काश्मीरमध्ये पोहोचली। कशी पार पडतीये अमरनाथची यात्रा जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। दृश्य आहे प्रसिद्ध अमरनाथ यात्रेची। काश्मीर मधल्या अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात झाली। हजारो भाविक भगवान महादेवाचं स्वयंभू शिवलिंग पाहण्यासाठी अनेक किलोमीटरचा हा खडतर रस्ता पार करून अमरनाथच्या गुहेपर्यंत पोहोचतात। अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमधून 2 मार्ग आहेत, एक म्हणजे बालताल मार्ग आणि दुसरा पहलगाम मार्ग। जम्मू काश्मीर अमरनाथ यात्रेला सुरुवात होतीये। आज पहिला दिवस आहे। देशभरातून हे यात्रेकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले आहेत महादेवाचे। आणि हा सुंदर प्रवास या ठिकाणी आपण बघतोय। आर्मीचं कडेकोट बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी आहे। आणि जर आपण बघितली तर ही सुंदर अशी नदी जी या ठिकाणी वाहतीये, संपूर्ण बर्फ या ठिकाणी दिसतोय। बालताल बेस कॅम्पवरून 3 तारखेला सकाळी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली। बेस कॅम्प ते अमरनाथ गुहा हे अंतर 16 किलोमीटरपेक्षा जास्त आहे। तसंच हा मार्ग संपूर्ण डोंगराळ असल्यानं भाविक या ठिकाणी पायी प्रवासासह डोली किंवा घोड्यावरून प्रवास करतात। वाटेत महादेवाची भजनं गात हा अतिशय खडतर असा रस्ता पार करत भाविक अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचतात। वाटेत वाहती नदी, धबधबे, देवदारचे वृक्ष, भक्तांसाठीचे हे लंगर ही वाट सोपी करतात। अमरनाथची यात्रा ही खूप कठीण मानली जाते, कारण उंच उंच असे सुंदर डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल अशी दरी, आणि या दरीच्या बाजूनी अशा पद्धतीने हे सगळे भाविक चालत असतात किंबहुना या घोड्यावरून सवार होऊन पुढे त्यांची यात्रा करत असतात। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जे बर्फ या ठिकाणी वितळतंय त्याचं थंडगार असे वेगवेगळे धबधबे पाण्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि खूप सुंदर असं खरं तर निसर्ग आहे, सौंदर्य आहे। मात्र त्याच वेळी ही यात्रा तेवढीच कठीण आहे, कारण 16 किलोमीटरचा हा टप्पा पार करायला जवळपास 7 ते 8 तास लागतात। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नोंदणीकृत भाविकालाच यात्रेसाठी परवानगी आहे। बालताल बेस कॅम्पवर पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते। अमरनाथ मार्गावर भारतीय लष्कराचं सुरक्षा कवच आहे। वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा, जम्मू काश्मीर पोलीसही इथे तैनात आहेत। यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 80,000 जवान तैनात आहेत। श्रीनगर विमानतळापासून अमरनाथ गुहेपर्यंत या सैनिकांचा पहारा असतो। अमरनाथ गुहेत कोणालाही VIP ट्रीटमेंट नाही। सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत इथे दर्शनाची व्यवस्था आहे। संध्याकाळी 7 नंतर कोणालाही गुहेजवळ थांबण्याची परवानगी नाही। अमरनाथ यात्रेच्या या अंतिम टप्प्यात आता आपण पोहोचलोय। आपण इथं हे बोर्ड बघू शकतो, फर्स्ट व्ह्यू ऑफ द होली केव्ह, अर्थात जी गुफा आहे ज्या ठिकाणी बर्फानी बाबा दर्शन घ्यायला हे सगळे भाविक उत्सुक आहेत। आणि आपण बघतोय अजून सुद्धा हा पुढे 4 किलोमीटरचा टप्पा राहिलेला आहे। आणि इथून आपण बघू शकतो समोर ती गुहा देखील दिसतीये, आणि ज्या गुफेत बर्फानी बाबा अर्थात जी पिंड पूर्ण बर्फाची तयार होती ते इथंच होत असते। आणि आपण बघतोय आजूबाजूला सुंदर असं निसर्ग, आणि शेवटचा टप्पा असल्यामुळं हे सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक किलोमीटरचा प्रवास करून हे भाविक जेव्हा अमरनाथ गुहेजवळ पोहोचतात आणि बाबा बर्फानीचं दर्शन घेतात तेव्हा प्रत्येक जण भावुक होतो। बालाजी, कहाँ से आए हो आप? नोएडा से। दिल्ली से? हाँ जी। ये आप लास्ट आखिरी डब्बा है कि मतलब देखकर खुशी लग रही होगा? बहुत खुश है जी, बहुत खुश है। हाँ, मतलब थकान पूरी दूर हो गई होगी? सब दूर हो गई। अगदी कुठून आलात तुम्ही? आणि नाही, मुंबई कोपर खेळण्यावरून आलोय। अच्छा,
हे माझी पहिली यात्रा आहे. हा? या ठिकाणी पहिली यात्रा आहे माझी. बर आमचे सचिन दादा वरकडे. बर भीती वाटत नाही का पहलगामला हल्ला झाल्यानंतर? म्हणजे पहिल्यांदा यात्रा होतीये, काय बघितलं तुम्ही? किती सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे? खूप सेफ्टी आहे. खूप बंदोबस्त छान आहे. चांगलं नियोजन केलेलं आहे यांनी बर आणि खूप छान वाटतं इकडे. 8 ऑगस्टला यात्रा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येणार आहेत, दर्शन करणार आहेत. मात्र एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी थेट आम्ही अमरनाथचे दर्शन या ठिकाणी त्यांना घडवतोय. या ठिकाणी आज जर पाहायला मिळालं तर फक्त हर हर महादेव हेच जयघोष या संपूर्ण अमरनाथ मध्ये ऐकायला मिळतोय. कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, एबीपी माझा, अमरनाथ.